हाय नमस्कार मंडळी, मी तितिक्षा दावडे. सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. आता आपण आहोत 1,72,000 सबस्क्रायबर्सची खूप 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 मोठी फॅमिली. थँक्यू सो मच फॉर दॅट. मधल्या काळामध्ये आय नो मी खूप रेग्युलरली व्हिडिओज टाकत नव्हते, पण तरी तुम्ही तुमचं प्रेम कन्सिस्टंटली देत राहिलात आणि त्यामुळे मी कायम तुमची ऋणी असेल. मी नाशिकमध्ये आले, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही जर का बघितला नसेल तर मी कालच भंडारदराचा एक व्हिडिओ आउट केला आहे. नाशिकमध्ये आहे म्हटल्यानंतर दररोज आमचा काही ना काहीतरी प्लॅन असतो. तर तसंच आज आम्ही एका ठिकाणी गेलो होतो मिसळ खायला. ते ठिकाण जवळपास 45 ते 50 वर्ष जुनं आहे. त्या ठिकाणाचं नाव आहे श्यामसुंदर मिसळ. मी बरेच दिवस ऐकते या मिसळीबद्दल, पण मला कधी जाता आलं नव्हतं. आणि याआधी मी 2 ठिकाणी जिथे जिथे मिसळ खायला गेले त्याचेही ब्लॉग्स केले आहेत. ते सुद्धा आपल्या व्हिडिओजमध्ये आहेत, सो तुम्ही ते सुद्धा बघू शकता. बट अर्थात पाऊस सुरू झाला आहे ऑलरेडी, आणि बाहेर पाऊस सुरू झाल्यानंतर काहीतरी चमचमीत तिखट खावंसं वाटतं. तसंच काहीसं झालं आणि मग आमचं ठरलं की चला मिसळ खायला जाऊया, म्हणून आम्ही आज गेलो होतो मिसळ खायला. तर त्याचा व्हिडिओ केला आहे. ॲक्च्युली तुम्ही बघू शकता, भर दुपारी मी असे नाईट ड्रेस घालून बसले, कारण मी आता छान झोपणार आहे. कारण मिसळ खाऊन मी खूप तृप्त झाले आणि छान झोप येते मला आता. तर मी आता झोपणार आहे, पण तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि ऑफकोर्स कमेंट्समध्ये कळवा मला तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ. मंजूर तू खाल्ली श्याम सुंदर? नाही सही नाही. टेस्ट वेगळी आहे ना? हो, लाल मिसळ. व्यवस्थित भूक लागली आहे. लागली आहे ना? व्यवस्थित भूक लागली आहे. हे श्यामसुंदर आहे. नाव श्याम सुंदर पाहिजे ना पण. ओके, अच्छा आता नाव बदललंय हो का? काहीच माहिती नाहीये. तो पूर्वी होता तो. तर गडबड अशी झाली की नाशिकमध्ये 2 श्यामसुंदर मिसळ आहेत. आम्ही जिथे गेलो होतो बालाजी लॉन्सच्या ऑपोजिट, तिथे श्यामसुंदर मिसळ मिळते हे आम्हाला माहिती होतं, पण त्याचं नाव बदललं आहे आता. त्यामुळे आम्ही शुअर नव्हतो की तिथे आम्हाला तीच ऑथेंटिक मिसळ मिळेल. म्हणून मग आम्ही जिथे ऑथेंटिक श्यामसुंदर मिसळ मिळते तिथे जायचं ठरवलं. जिथे आम्ही मिसळ खाल्ली त्याचा ॲड्रेस मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देते. अरे हा, लुटून घेतला. बाबा चेक करायला गेले आहेत टेबल अवेलेबल आहे का. हा बघा, हा एवढा मेन्यू आहे. नाशिकमध्ये मिसळ खाण्याची ही एक मजा आहे. नाशिकमध्ये तुम्ही कुठेही मिसळ खायला जाल तर आधी तुम्हाला असं काहीतरी एक स्टार्टर मिळतं, एक अकम्पनिमेंट मिळतं, जे मुंबईमध्ये मी फार बघितलं नाही आहे. चला आपली मिसळ आली. कशी आहे? बरं, या पावांचं वैशिष्ट्य असतं की हे छान बटरमध्ये शेकून आणलेले आहेत. सुगंधावरनंच असं कळतंय की अतिशय चविष्ट आणि झणझणीत मिसळ आहे. या दह्याची सगळ्यात जास्त गरज मला आहे, कारण बऱ्याचदा असं होतं की खूप झणझणीत मिसळ असली की मला त्रास होतो, सहन होत नाही मला खूप तिखट मिसळ. आणि रस्सा तसा झणझणीत दिसतोच आहे. सो बघूया आता टेस्ट करून कशी मिसळ आहे.
सईने घेतला म्हणून मी सुद्धा आधीच रस्सा घ्यायचं ठरवलं. खूप गरमागरम रस्सा होता आणि मला मिसळ अशी व्यवस्थित कांदा लिंबू टाकूनच आवडते, त्यामुळे असा भरपूर कांदा घातला मी वर. आहा हा, आणि लिंबू पिळला. अतिशय चविष्ट, खूप खमंग झणझणीत मिसळ आहे इथली. म्हणजे पहिल्या घासातच मला कळलं की इथे एवढी गर्दी का होत असेल. खूप सुंदर चव आहे, घरगुती चव आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाहेर छान पाऊस पडत असताना अशी गरमागरम मिसळ खायला तर भारीच मजा येत होती. नुसतीच उसळ किंवा रस्सा नाही तर हा जो फरसाण दिसतो ना तो सुद्धा खूप खमंग आहे, फ्रेश आहे. ती बघा तर्री सुद्धा एकदम मस्त झणझणीत दिसते. मागे एकदा मी तर्री ॲड केली होती माझ्या मिसळीमध्ये, पण ती काय मला जमली नव्हती, त्यामुळे ह्या वेळेला काही तर्री वगैरे ॲड करण्याचा विचार नव्हता. पण मग सगळ्यांनीच तर्री घेतली म्हटल्यानंतर मी सुद्धा थोडी घेतलीच. म्हटलं बघूया कशी लागते. त्यानंतर थोडा रस्सासुद्धा गरमागरम ॲड केला मी त्यामध्ये. ती छान मिक्स केली. सगळे कसे खातायत ते बघत होते मी, त्याप्रमाणे मी करत गेले. आणि थोडी भीती वाटत होती कारण रंग बदलला एकदम ड्रास्टिकली, लालसर झाली मिसळ. पण पहिला घास खाल्ल्यानंतर मला लगेच जाणवलं की तर्रीनंतर नुसतीच मिसळ तिखट होत नाही, तर तिची चवसुद्धा ड्रास्टिकली बदलते, म्हणजे अपग्रेड होते. तर्री ॲड केल्यानंतर इथली मिसळ संतुलित झणझणीत झाली असं म्हणायला हरकत नाही. संतुलित यासाठी म्हणते मी कारण तर्री ॲड केल्यानंतर अगदी अनबेरेबल, खाऊच नाही शकत, घामच फुटतोय अशी नव्हती झाली मिसळ. पण तरी मला सवय नाही आहे तर्रीची, हे आज अगेन प्रूव्ह झालं. कारण मला जरा थोडं गरगरतंय का काय असं वाटायला लागलं होतं खाता खाता तर्री ॲड केल्यानंतर. तर बेसिकली मला सवय नाही आहे, हे इकडे प्रूव्ह झालं. त्यानंतर मनूने इथला बटाटा वडा ट्राय केला. तुम्ही बघू शकता किती मोठा बटाटा वडा आहे. आणि तिचं असं म्हणणं होतं की मिसळीपेक्षा सुद्धा बटाटा वडा यम्मी आहे, खूप जास्त टेस्टी आहे. त्यामुळे मी सुद्धा तो थोडासा ट्राय केला, पण तो मला मिसळीपेक्षा जास्त नाही आवडला. मे बी मुंबईमध्ये मी यापेक्षा बेटर बटाटे वडे खाल्ले आहेत. आणि मी इकडे मेनली मिसळसाठी गेले होते, त्यामुळे मला फार काही अट्रॅक्शन नाही वाटलं बटाटा वड्याचं. पण मनूला मात्र बटाटा वडा खूप जास्त आवडला. एनी कमेंट्स? तर्री घेणं निर्णय जवळ चुकला. हा पोटभर खाल्लंय. कशी वाटली मिसळ तुला? ही मूळची छान नाशिकची आहे, तर तू सांग मिसळ कशी होती? मी पहिल्यांदाच खाल्ली. मी नाशिकची असून मी श्यामसुंदर पहिल्यांदा टेस्ट केलं. छान होती. मला पण वडा फार आवडला त्यांचा. 10 पैकी 10 पैकी आतापर्यंत खाल्लेला 7.5. 7.5. तुला किती आवडली? मला रेटिंग हां. आउट ऑफ 10 हां 8. ठीक आहे. पण चांगलं आहे आणि चव पण छान. 50 वर्ष जुनं आहे. 50 वर्ष जुनं आहे. 50 वर्ष जुनं असं आत्ताच बाबा म्हणाले. तर भारी आहे, भन्नाट आहे. मला खूप जास्त आवडली, मजा आली खाताना. आणि मला लहानपणापासून फक्त 2च माहिती होत्या, मुनमुन मिसळ डोंबिवलीची आणि दुसरी म्हणजे मामलेदार. तर त्यानंतर मला आवडली होती ती ग्रेप एम्बसी आणि आता मला ही आवडली. सो येस, नाशिकमध्ये अनेक ठिकाणं आहेत जिथे उत्तम मिसळ मिळते आणि ती ठिकाणं मी लवकरच एक्सप्लोअर करेन. कसं जमणार आहे माहिती नाही, पण प्रयत्न निश्चित असेल. तर आत्ता तरी हा ब्लॉग इथेच संपवते. आलात कधी नाशिकमध्ये तर एक चक्कर मारा इथे, श्यामसुंदर मिसळ. 50 वर्ष जुनी.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय.